श्रद्धा की डोर से जुड़ी, भक्ति के पथ पर चली, तेलंगाना वसुंधरा पदयात्रा। जय सिया राम। मैं सौ संगीता मंद्रुपकर आप सभी भक्तजनों का आज 5 अक्टूबर 2025 के इस पावन 9वें दिन के द्वितीय सत्र में स्वागत करती हूँ। यह यात्रा रामानंद संप्रदाय के तेलंगाना उपपीठ से निकली है। 27 सितंबर 2025 को पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के दिव्य प्रेरणा से। और अब हम देख रहे हैं आज का दूसरा सत्र। तेलंगाना वसुंधरा ಪಾದಯಾತ್ರೆಯು ನಂಬಿಕೆಯ ದಾರದಿಂದ ಭಕ್ತಿಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು। ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್। 2025 ಅಕ್ಟೋಬರ್ 5 ಈ ಪವಿತ್ರ 9ನೇ ದಿನದ 2ನೇ ಅಧಿವೇಶನಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಭಕ್ತರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। ಈ ಪ್ರಯಾಣವು ಪೂಜ್ಯಪಾದ ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ದೈವಿಕ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2025 ರಂದು ರಾಮಾನಂದ ಪಂಥದ ತೆಲಂಗಾಣ ಉಪಪೀಠದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು ಮತ್ತು ನಾವು ಇಂದಿನ 2ನೇ ಅಧಿವೇಶನವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ। दोपहर के विश्रांति और महाप्रसाद के उपरांत प्रभु जिन के सिद्ध पादुकाओं का पूजन विधि पूर्वक संपन्न हुआ। इसके बाद प्रभु जिन के सिद्ध पादुकाओं को रथ में विराजित किया गया और ऐसे भाव विभोर वातावरण में वसुंधरा पदयात्रा ने अपने नियोजित मार्ग पर प्रस्थान किया। ಮಧ್ಯಾಹ್ನದ ವಿರಾಮ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದದ ನಂತರ ಪ್ರಭು ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೊನೆಯ ಧಾರ್ಮಿಕ ಪೂಜೆ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿತ್ತು। ಇದಾದ ನಂತರ ಪ್ರಭು ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೋಣೆಯನ್ನು ರಥದಲ್ಲಿ ಇರಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಈ ಭಾವನಾತ್ಮಕ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರಾ ತನ್ನ ಯೋಜಿತ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೊರಟಳು।
प्रयाग मल्टीस्टेट कोऑपरेटिव बैंक जड़कोट, यहाँ पर इस यात्रा का अगला पड़ाव था। यहाँ पर स्वाति किरण कदम जिनने अत्यंत श्रद्धा और प्रेम से सभी पदयात्रियों के लिए अल्पाहार की व्यवस्था की, उनका अभिनंदन। श्रद्धा से परोसी गई प्रसादी और सादगी से सजी यह सेवा उन्होंने श्री गुरु चरणों में समर्पित की। ಪ್ರಯಾಣದ ಮುಂದಿನ ನಿಲ್ದಾಣ ಜಳಕೋಟ್ನ ಪ್ರಯಾಗ್ ಮಲ್ಟಿಸ್ಟೇಟ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಸ್ವಾತಿ ಕಿರಣ್ ಕದಂ ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಉಪಹಾರ ಕೊಟ್ಟವಣ್ಣು ಏರ್ಪಡಿಸಿದರು. ನೆರೆಹೊರೆಯವರು ಅವರನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು ಮತ್ತು ಪ್ರಸಾದ ಅರ್ಪಿಸಿದರು ಮತ್ತು ಸರಳ ಸೇವೆಯನ್ನು ಶ್ರೀ ಗುರುಗಳ ಪಾದಗಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದರು. छत्रपति संभाजीनगर पूर्व सिटी तालुका युवा सेना ने महाप्रसाद के बाद और अल्पाहार के बाद इस तरह वसुंधरा संवर्धन की जनजागृति का संदेश देता हुआ पथनाट्य 2 बार 2 जगह प्रस्तुत किया. छत्रपति संभाजीनगर पूर्व नगर तालुके युवा सेवे ವತಿಯಿಂದ ಮಹಾಪ್ರಸಾದ ನಂತರ ಮತ್ತು ತಿಂಡಿ ತಿನಿಸುಗಳ ನಂತರ 2 ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ 2 ಬಾರಿ ಬೀದಿ ನಾಟಕ ಪ್ರದರ್ಶಿಸಲಾಯಿತು. ಭೂಮಿಯ ಸಂರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಜಾಗೃತಿಯ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು.
वृक्ष हमें न केवल ऑक्सीजन देते हैं बल्कि जीवन के हर पहलू से जुड़े होते हैं। हमें आज से ही प्रकृति के संरक्षण की ओर कदम बढ़ाने होंगे। वृक्षारोपण एक छोटा प्रयास होकर भी बड़ा परिवर्तन ला सकता है। आइए हम सभी इस पुनीत कार्य में भागीदार बने और धरती को हरा भरा बनाए। ಮರಗಳು ನಮಗೆ ಆಮ್ಲಜನಕವನ್ನು ಒದಗಿಸುವುದಲ್ಲದೆ ಜೀವನದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಶಕ್ಕೂ ಸಂಪರ್ಕ ಹೊಂದಿವೆ. ಇಂದಿನಿಂದ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ರಕ್ಷಿಸುವತ್ತ ನಾವು ಹೆಜ್ಜೆ ಇಡಬೇಕು. ಮರಗಳನ್ನು ನೆಡುವುದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನವಾದರೂ ಸಹ ದೊಡ್ಡ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ತರಬಹುದು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಪವಿತ್ರ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಹಸಿರುಗೊಳಿಸೋಣ.
वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिद वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिद वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिद वासी नाथ महंता तुझी। यात्रा इसके बाद पहुंची आपलं घर धरित्री विद्यालय नळदुर्ग। जैसे ही वसुंधरा पदयात्रा वहां पहुंची, वह दृश्य शब्दातीत हो गया। द्वार पर पुष्पों की सजावट, युवकों के हाथ में ध्वज और सभी के जयघोष से गूंजता वातावरण, यह एक भाव विभोर दृश्य था। नंतरा मेरवणी घेऊन आपला घर धरित्री विद्यालय ನಳದುರ್ಗ ತಲುಪಿತು. ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿಗೆ ತಲುಪಿದ ಕೊಂಡಳೆ ಕಂದ ದೃಶ್ಯ ಹೋಳತಿರಾದಾಗಿತ್ತು. ಪ್ರವೇಶದಲ್ಲಿ ಹೂವುಗಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿತ್ತು. रामानंद संप्रदाय के वेदपाठी पुरोहितों ने प्रभु जिनके सिद्ध पादुकाओं के षोडशोपचार विधि से संध्याकालीन पूजन यजमानों के हाथों संपन्न कराया। यजमानों ने इस पूजन में पूर्ण समर्पण और सेवाभाव से भाग लिया। ರಾಮಾನಂದ ಪಂಥದ ವೇದ ಪಠಣಕಾರದ ಪುರೋಹಿತರು ಭಕ್ತರ ಸಹಾಯದಿಂದ ಷೋಡಶೋಪಚಾರ ವಿಧಾನವನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಪ್ರಭುಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳೇ ಸಂಜೆಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದರು. ಅವರು ಸಂಪೂರ್ಣ ಸಮರ್ಪಣೆ ಮತ್ತು ಸೇವಾ ಮನೋಭಾವದಿಂದ ಈ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ उसके उपरांत संध्या की आरती, घंटानाद, शंख की ध्वनि, मृदुंग की लय और भक्तजनों के आनंद के साथ संपन्न हुई. ಇದದ ನಂತರ ಭಕ್ತರ ಸಂತೋಷದೊಂದಿಗೆ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಗಂಟಿಯ ನಾದ ಮತ್ತು ಶಂಖ ಮತ್ತು ಮೃದುಂಗದ ನಾದದೊಂದಿಗೆ ಸಂಜೆ ಆರತಿ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿತ್ತು. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी आरती के उपरांत भव्य महाप्रसाद का आयोजन किया गया. श्री दिनेश भाऊ साहेब देठे जी ने श्रद्धा से अन्नदान किया. महाप्रसाद में दैवशाला राजेंद्र साळुंके जी ने मीठे व्यंजन अर्पित किए. इन दोनों सेवाभावी दाताओं का कोटिशा अभिनंदन. उनका यह पुण्यदान सभी को प्रेरणा स्वरूप रहेगा. ನಂತರ ಭವ್ಯದ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಯಿತು. ಶ್ರೀ ದಿನೇಶ್ ಭಾವುಸಾಹೇಬ್ ದೇಠೇಜಿ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆಹಾರವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿದ್ದರು. ದೇವಶಾಲಾ ರಾಜೇಂದ್ರ ಸಾಳುಂಕೆ
ಅವರು ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಭಾಗವಾಗಿ ಸಿಹಿ ತಿನಿಸುಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದರು. ಈ ಇಬ್ಬರು ದಾನಿಗಳಿಗೆ ಹೃತಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಅವರ ದಾತರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಫೂರ್ತಿಯಾಗಲಿದೆ. एक पेड़ माँ के नाम इस अभियान द्वारा महामार्ग सुरक्षा पथक नळदुर्ग यहाँ पर महाप्रसाद के बाद 11 पौधे लगाने का महान कार्य इन माननीयों के हाथों संपन्न हुआ. श्री विकास राम राठौड़, सहायक पुलिस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक नळदुर्ग जिला धाराशिव. श्री दिगंबर कुंभार, पुलिस कांस्टेबल. श्री विजय कुमार मोरे, पुलिस कांस्टेबल. श्री केशव कांबळे, पुलिस कांस्टेबल. इनका बहुत बहुत अभिनंदन. एक पेड़ माँ के नाम ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದ ನಂತರ ನಳದುರ್ಗದ ಹೆದ್ದಾರಿ ಭದ್ರತಾ ದಳವು 11 ಸಸಿಗಳನ್ನು ನೆಡುವ ಉದಾತ್ತ ಕಾರ್ಯವನ್ನು ಈ ಗೌರವಾನ್ವಿತ ಜನರು ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಧಾರಾಶಿವ ಜಿಲ್ಲೆಯ ನಳದುರ್ಗದ ಹೆದ್ದಾರಿ ಭದ್ರತಾ ದಳದ ಸಹಾಯಕ ಪೊಲೀಸ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ವಿಕಾಸ್ ರಾಮ್ ರಾಠೋಡ್, ಪೊಲೀಸ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ್ ಕುಂಭಾರ್, ಪೊಲೀಸ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಶ್ರೀ ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್ ಮೋರೆ, ಪೊಲೀಸ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಶ್ರೀ ಕೇಶವ್ ಕಾಂಬಳೆ ಅವರಿಗೆ ಹೃತಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने निघालेल्या वसुंधरा पायी दिंडीमध्ये मी सहभागी झालेली असून वसुंधरेच्या संवर्धनासाठी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी जे हे पायी दिंडी काढण्यात आलेली आहे हे पर्यावरणपूरक व जागतिक समस्येला समाधान देणाऱ्या अशा या कार्यात माझा पण खारीचा वाटा व्हावा म्हणून मी इथे सेवा देत आहे. आज आपण बघत आहोत ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपला क्लायमेट किती चेंज होत आहे. म्हणजेच आपण काय फेस करत आहोत तर अतिउष्णता, अतिवृष्टी, अनावृष्टी ह्या सगळ्या गोष्टी फक्त नेचरवर नाही, आपल्या पृथ्वीवर नाही तर आपल्या हेल्थवर पण खूप असर करत आहेत. म्हणजे ह्युमन बिंग त्याच्याने सफर होत आहे, पण त्याच्याकडे एवढा वेळ सुद्धा नाहीये की आपण कशा प्रकारे फेस करत आहोत. आपण जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस उपयोग करत आहोत त्याच्याने आपल्याला अस्थमा, डोळ्याचे आजार, स्किन कॅन्सर हे असे आजार बघायला भेटत आहेत. मी दररोज आपल्या ओपीडी मध्ये असे हजारो लाखो केसेस बघते जिथे फक्त आणि फक्त त्याचं कारण पर्यावरण प्रदूषण आहे. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, आपण ज्या सिटीमध्ये राहतो तिथलं वातावरण, ह्या सगळ्या समस्याला दृष्टीत ठेवून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी ही वसुंधरा पायी दिंडी उपक्रम चालवला आहे. मी ह्या दिंडीत सहभागी होऊन माझी थोडीशी अल्पसेवा जी होते ती करण्यासाठी मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मी जगद्गुरुश्रींचे आभार मानते. धन्यवाद. जय सियाराम. अब सभी पदयात्री रात्रिकालीन विश्राम के लिए गुरु कृपा की छाया में आज यही विश्राम करेंगे. दिन भर की भक्ति, सेवा, प्रेम, आरती और सत्संग के सुख आज भी गुरु चरणों में ही सभी को प्राप्त होगा. अब हम भी यहाँ पर विश्राम लेते हैं और फिर मिलते हैं कल सुबह. जय सियाराम. ಈಗ ಎಲ್ಲರ ಯಾತ್ರಿಕರು ಇಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಗುರುವಿನ ಅನುಗ್ರಹದ ನೀರಳಿನಲ್ಲಿ ದಿನದ ಭಕ್ತಿಯ ಸೇವೆ, ಪ್ರೀತಿ, ಆರತಿ ಮತ್ತು ಸತ್ಸಂಗದ ಆನಂದವು ಇಂದು ಗುರುವಿನ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈಗ ನಾವು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗುತ್ತೇವೆ. ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय.